मी जे जगलोय ना माझ्या आयुष्यातून, म्हणजे जे एक्सपिरियन्स घेतले त्याच्याबद्दल मी बोललोय सगळं. आणि नेहमीच मला त्यासाठीच ओळखलं जातं की मी एकदम रॉ इमोशन्स घेऊन पब्लिकला जे स्ट्रीट लाईफ आहे ते दाखवत असतो. तर हे गाणं पण तसंच आहे, पण हे गाणं माझ्या खूपच जवळ आहे. कारण हे गाणं मी त्या टाईमला लिहिलं, ज्या टाईमला माझ्याकडे काहीच नव्हतं, फक्त माझे मित्र होते आणि माझी लाईफ जगताना मला खूप अडचणी येत होत्या, पण त्यात पण मला माझ्या मित्रांनी मदत केली आणि त्यांच्यामुळंच मी आज जे काही ते आहे. माझ्या मित्रांना मी पहिले ठेवतो त्यामुळं सगळ्यांपेक्षा. आणि मोस्टली माझ्या प्रत्येक गाण्यामध्ये मी माझ्या मित्रांना शाउटआउट देत असतो, कारण त्यांच्याशिवाय मी कोणच नाही आहे. आणि मी किती पण कमवलं आयुष्यात तरी पण माझ्यासाठी पहिले माझे मित्रच असतील. ते आधी पण होते आणि आज पण माझ्यासाठी इथं आले. त्यासाठी मी खूप खूप त्यांचं हे करतो नाही का प्रत्येक वेळेस. आणि गाणं बनवताना मला प्रत्येकाने लय मदत केली. सगळ्यात पहिलं तर अंदाजूंनी म्युझिक दिलं, त्यानंतर वेद आणि आविष्कारनी व्हिडिओग्राफी केली आहे, सँडस्टोननी मिक्स मास्टर केले आणि बिलीवनी पण मला खूप सपोर्ट केला आहे आधीपासून. आणि माझा मॅनेजर आदित्य असाना, सुदीप भाऊ असाना, यांनी पण मला खूप खूप म्हणजे खूप मेहनत केली. म्हणजे मला कधीच त्यांनी असं टेन्शन नाही दिलं कोणत्या गोष्टीचं की तू हे कर ते कर. त्यांनी सगळ्या माझ्या गोष्टी कव्हर केल्यात, प्रत्येक मला कुठंच जाऊ दिलं नाही. मला प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी मदत केली. आणि हे गाणं आता 28 तारखेला लॉन्च होणार आहे. आज पहिल्यांदाच मी सोशल मीडिया आणि सगळीकडं पोस्टर लॉन्च करणार आहे. 1 वर्ष झालं मी कमीत कमी गाणं नाही टाकलं, कारण माझं काहीतरी रिझन होतं पर्सनल. त्याच्यावर पण एक गाणं आहे आणि पब्लिकला कळणंच लवकर नाही का 28 तारखेला काय येणार आहे. खूप दिवस झाले सगळे वाट बघतात ते, मला तर रोज कमेंट वगैरे येतात. पण आता आज पोस्टर लॉन्च झालं, पब्लिकला तारीख बिरीख सगळं कळत. गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात पहिलं नावच नंबरकारी आहे. ह्याचा अर्थ काय असतो, नंबरकारी म्हणजे आपण त्याला एक क्रिमिनल थॉटने नाही बघितलं पाहिजे. नंबरकारी म्हणजे थोडक्यात जेव्हा नंबरकारी शब्द कधी वापरतात, जेव्हा आपला मित्र जेलला असतो ना आपण त्यासोबत जेलला असतो तेव्हा नंबरकारी हा थॉट वापरतात. पण सगळ्यात मेन जेव्हा आपण मैत्री करतो तेव्हा आपण एकमेकाला भाऊ मानतो, त्यानुसारच ते गाणे. म्हणजे मी माझ्या भावना नंबरकारी म्हणून असंच संबोधतो नाही का दरवेळेस. त्यानुसार ते गाण्यामध्ये मी माझी लाईफ दाखवली की कसं मी जगतोय, मला काही प्रॉब्लेम्स येत आहे. जेव्हापासून मी गाणे टाकतोय माझ्यावर किती जर वेळा काय काय झाले ते सगळं मी गाण्यात सांगितलंय. प्लस मी माझी लाईफ कशी जगतो एकदम मित्रांसोबत डेली नाही का कसं लाईफ जगतो, किंवा माझ्यापेक्षा मी लोकांची लाईफ त्यात जास्त दाखवली की बाकीचे पण लोक कसे जगतात. त्या गाण्यामधनं मी ते मेन दाखवलं. जेलमध्ये प्रसंग आहे का जेल आणि बाहेरचे प्रसंग आहे? म्हणजे विषय काय त्यात, जेलमधले पण प्रसंग आहेत काय आणि बाहेरचे पण आहेत. आता जे माझे मित्र जेलमध्ये आहेत त्यांना पण मी थोडंसं शाउटआउट दिले त्याच्यामध्ये, तो विषय. मी स्वतःच लिहितो, स्वतः कंपोज करतो, फक्त म्युझिक अंदाजून देतो मला आणि व्हिडिओ वगैरेचं प्रोडक्शन माझे टीम येतेच करते. ह्याच्या आधी माझं RX100 गाणं होतं, मोस्ट वॉन्टेड गाणं होतं, सगळे टांगतो म्हणून एक गाणं आहे, हँडसअप म्हणून एक गाणं आहे. तर आहे आता बाहेरचं कल्चर आहे, किती केलं तरी आहे, आपल्या लोकांना ॲक्सेप्ट करायला वेळ लागणार आहे. पण लोकांना अजून पण असं वाटतं शिव्या देणं खरंच गुन्हा आहे आणि गाण्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्त करतं असं पण लोकांना काय काय वाटतं. पण तसं काहीच नाही. जे रस्त्यावर चालतंय, जे नॉर्मली लोक जगतात मी तेच सांगतोय आणि ह्याच्यात काही हे नाही. पोलिसांना पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती की रस्त्यावर काय चालतंय. पण ते होतंय ना, विदाऊट शिवाय पण रॅप होऊ शकतो. पण जे रस्त्यावर चालतंय, जे मी जगतोय ते सोडून मी दुसऱ्या लिहायची माझी इच्छाच होत नाही. तुम्ही म्हणला आता की रस्त्यावर चालतं, पोलिसांना पण माहिती, सगळ्यांना माहिती. तर रस्त्यावर ज्या चांगल्या गोष्टी चालतात त्याच्याबद्दल रस्त्यावर चांगल्या गोष्टी चालताना तर मी नाही ऐकला. अरे तुझं वय काय, तू मागासपासून म्हणतोय माझं आयुष्य आहे, तुझं वय किती आहे? माझं वय 22 आहे. मग तुझं आयुष्य असं किती मोठं आहे, नाही, एवढं पण जे मी रस्त्याचं काय जगले पाहिजे? तुम्ही नाही ना जगले, किती केलं तरी. असं का? जिथं मी जगलोय तिथं तुम्ही नाही जगले ना. मित्रा, तू पत्रकार परिषदेला बसलाय, नीट उत्तर बरोबर द्या, नीट उत्तरं द्या. प्रश्न जे विचारतोय ना त्याची नीट उत्तरं द्यायची. बरोबर. त्यांनी ते किती सिनियर आहेत, ते काय विचारलं त्यांनी तुला? तुमचं जे असेल त्याप्रमाणे ते उत्तर द्या बरं का राजू. त्याच्यावर तुमच्याप्रमाणे उत्तर द्या. माझा म्हणण्याचा उद्देश असतात की तुम्ही काय बोलला की रस्त्यावर काय चालतं पोलिसांना माहिती, आम्हालाही माहिती, पण मग रस्त्यावर ज्या चांगल्या गोष्टी चालतात त्याच्याबद्दल तर करावं असं का नाही वाटतं? नाही, रस्त्यावरती चांगल्या गोष्टी पण चालत असतात. असं नाही की जर तुम्ही त्याचे सॉंग्स ऐकले तर तुम्हाला हे पण समजेल
की तो त्याच्या आईवडिलांबद्दल किंवा त्यांच्या तुम्ही सांगता ते वेगळे, त्यांनी सांगितलं सगळं गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणून त्यांनी सांगितलं, तुम्ही वेगळं नाही, सांगता. बरोबर आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये चूक त्याची पण नाही आहे, कारण तो ज्या रिजनमधून ज्या एरियामधून आला आहे त्या एरियामध्ये लहानपणापासून मी त्याचा मॅनेजर ओळख करून देतो. मी आदित्य भवन, तसं त्याने त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केलेलं मी त्याचा मॅनेजर आहे आणि त्याचं सर्व सॉंग्स वगैरेचं मॅनेजमेंट, त्याचे रील्स वगैरे सर्व मी मॅनेज करत असतो. सो प्रत्येकाला एक पार्श्वभूमी असते, तर त्याची जी पार्श्वभूमी होती ती त्या टाईपची होती, म्हणून तो लोकांना त्याची स्वतःची पार्श्वभूमी आणि तो कशा प्रकारे त्या गोष्टीमध्ये जगतोय ती गोष्ट तो लोकांना दाखवतोय. सो याचा जर तुम्ही फक्त निगेटिव्हली विचार केला तर तुम्हाला एवढं दिसेल की गुन्हेगारी प्रवृत्ती होतोय किंवा गुन्हेगारी दिसते. निगेटिव्हली विचार करत नाही. मी नाही, positively तुम्हाला विचारतोय. आपण तुम्हाला त्यातनं कधी IPC वाचलात चांगल्या का गोष्टीकडे आपण? जावंसं वाटलं नाही का? IPC वाचलात आपण? हो पब्लिकली शिव्या देणं हा गुन्हा आहे. हो तुम्ही बरोबर. एका रूममध्ये एकमेकांना काही करा, पोलीस हो. काही म्हणत नाही, पण ज्यावेळेस पब्लिकली तुम्ही एखादी शिवी देता तो गुन्हा आहे. बरोबर बरोबर आहे का नाही? बरोबर. सो जर तुम्ही गावकीचे गाणे ऐकाल तर तुम्हाला एक गोष्ट अशी समजेल की त्याची दुसरी साईड पण आहे, ज्या साईडमध्ये तो त्याच्या मित्रांबद्दल, त्यांच्या घरादाराबद्दल, त्याच्या आईवडिलांबद्दल काय विचार करतो हे सुद्धा तुम्हाला त्याच्या गाण्यामधून दिसेल. सो बेसिकली मिक्स इमोशन्स आहेत त्याचे. तो जसा असतो तसा तो लोकांना दाखवतो. आणि असं नाही की गावठी हा एकटा आर्टिस्ट असा आहे जो शिव्या देतोय. खूप काही हायर लेवलला आर्टिस्ट आहेत, बाहेरचं कल्चर आहे, त्या लेवलला पण जाऊन या सर्व गोष्टी होतात. फॉलो करतोय त्याला त्याच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. तर हेच माध्यम का निवडलं? जर MC स्टँड करतोय किंवा शिव्या अशा हेच का माध्यम निवडलं आहे? त्याला बोलू देत का प्लीज, तुम्ही नको. मेन सगळ्यात पहिलं हे माध्यम मी का निवडलं, कारण मला लहानपणीपासून आवड होती म्युझिकची आणि रॅपची होती. आणि सगळ्यात पहिले मी त्यांच्याकडनं इन्स्पायर झालो आहे, ज्यांना मी फॉलो करतो. थोडक्यात वायले असताना, टुपाक असताना त्यांनी पण कधी असं झालंच नाही की त्यांनी कोणत्या गाण्यात शिव्या दिल्या नाही. ते शिव्या देतात, बाहेरचे सगळे आर्टिस्ट शिव्या देतात, आणि जे आपण जगतोय तेच येते. थोडक्यात सगळेच शिव्या देतात, सगळ्यांना माहिती. तोच मेन मुद्दा आहे. आणि मी लहानपणीपासून ते आवड होती मला, म्हणून मी ते केले. या गाण्यामध्ये तुम्ही काय मांडलं, काय स्टोरी काय आहे गाण्याची? या गाण्यामध्ये मी माझ्या मित्रांबद्दल भावना दाखवल्या, माझं प्रेम दाखवले, आमची मैत्री कशी आहे ते दाखवले मी. साधारण स्टोरी काय आहे की समजा कोण जेलमध्ये असतं का? नाही तसं नाही आहे. थोडक्यात माझे मित्र आहेत ना, माझ्यासाठी काय काय करतात, मी त्यांच्यासाठी काय करतो, बाकीच्या लोकांसोबत माझे संबंध कसे आहेत की म्हणजे मला काय काय भोगावं लागतं नाही का. ॲज अ आर्टिस्ट म्हणून मी काय काय भोगतो रस्त्यावर, लोक मला कोणत्या नजरेने बघतात, ते सगळं मी बोललो या गाण्यात. रॅपर म्हणून त्याचं हे काय म्हणजे आता समजा एखादा हिरो असेल किंवा ते पिक्चर मिळतात त्यांना, तसं ते त्यांचं भविष्य किंवा कमर्शियल लेवलला एक रॅपरचं काय हे असतं म्हणजे फ्युचर काय असतं की रॅपरच काय आयुष्यभर रॅपरच? 28ला रिलीज आहे, 28ला रिलीज आहे. आता